मॅम मोना हॅलो मॅम कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. कॉंग्रॅट्स मॅम. मॅम आम्हाला आधीच वाटलं होतं की तुमचं आणि अभिमन्यू सरांचं लग्न होईल म्हणून. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. खूप खूप शुभेच्छा. तुमचं मिसअंडरस्टँडिंग झालंय. म्हणजे सरांचं लग्न झालं पण माझ्याशी. काय? मग कोणाशी झालं? आणि 50शीला आलेल्या माणसाची कोणी केलं लग्न? माइंड युअर टंग. प्रोफेसर आहेत तुझे, कोणाबद्दल काय बोलतोय याचं जरा भान ठेव. सॉरी मॅम. आणि मुळात अभिमन्यू सर 50शीचे नाहीयेत. हा, ही इज जस्ट 45. बस वय वाढवू नका. बाय द वे, खूप इंटरेस्ट आहे ना तुम्हाला अभिमन्यू सरांच्या लग्नात? सो एक व्यक्ती आहे जी तुमची मदत करू शकेल, म्हणजे हे सगळी माहिती तुम्हाला जी हवी आहे त्याच्यासाठी. कोण मॅम? कॅन्टीन गर्ल. कॅन्टीन गर्ल गौरी पाचपुते. गौरी? पण मॅम गौरीचा काय संबंध? अरे ती सरांच्या घरी येते जाते ना, घरकाम करते त्यांच्या घरी, सो तिला नक्कीच माहिती असणार. जा तिला जाऊन विचारा. ओके. यस मॅम. हा बाय. अरे वा, हा तर गोल्डन चान्स यार. उद्या सकाळी पहिलं लेक्चर आता गौरी मॅडमचंच असेल. लेट्स गो. बाय मॅम. बाय. बाय मॅम. वा रागिणी, दिवाळी सोबत बोनस सुद्धा मिळणार आहे तुला. गौरी पाचपुते. ओ मिसेस गौरी, आता तुला तुझी पाप स्वतःच्या तोंडाने सगळ्यांसमोर कबूल करावी लागणार आहे. आणि मग अभिमन्यू पण तिला तोफेच्या तोंडी देईल ना. हा 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 तुझा सांबार असतो बे. अरे मराठीत याला वरण म्हणतात, फोडणीचं वरण. इतका गट्टी सांबार तुझ्या नानानं कधी बनवला असतं बे? हो अण्णा, मी त्याच्यात पाणी घालणारच होतो पण ते नळाला ना पाणी आलं नव्हतं. अरे वरणात पाणी टाकून सांबार बनवत असते. अरे तुला काय अक्कल असते का नाही? अरे तुला कुक कुणी बनवलं असतं रे? त्याचं नाव सांग नाही कोणाला. नाव विक्रांत खातू. अरे रोज रोज तुझ्या नवीन नवीन कंप्लेंट येत असतात. इडली तुझी कच्ची असते, सांबार तुझा घट्ट असते, ते समोसाची भाजी तिखट असते. आणि आई होते आईल. अरे माझं महिन्याभराचं 20 आईल कॅनचं बजेट असतं आणि तू 7 दिवसात 15 आईल कॅन फिनिश केले असतात. तुझा आप्पा पप्पा ते काय कुवेचं बादशाह असतं काय? हो अण्णा, पप्पांचं मला काय माहिती नाही, पण मी आपल्या मनाचा राजा आहे. आणि हाच पॅटर्न असा आपला स्वयंपाकाचा. हा तुझा पॅटर्न असतो बे. या अण्णाचं पण हा पॅटर्न असतंय. हे तू 7 दिवसात पैसा घ्यायचा आणि राहून द्यायचा. आवट्या. हो अण्णा, मला ना तुमच्याकडे काम करायचंच नव्हतं. रोज रोज कोण तुमच्याकडे काम करून डोक्याचा भाजीपाला करून गेल. आणि पैसे काय? हे घ्या पैसे ठेवा. हे बघा 7 दिवस ना मी तुमच्याकडे फुकटमध्ये काम केलं असं समजेल. इथे भेटलाय तू वरती नका भेटू. राम राम. अण्णा एक उत्तप्पा आणि मसाला डोसा. देते बाई देते. आता ते कुठून आणणार मी मसाला डोसा, कुठून आणणार उत्तप्पा? अय्यो. काही प्रॉब्लेम आहे का अण्णा काका? मी जॉईन करू शकते परत? हा म्हणजे तू एक वीक आणके मग गायब होणे मग मी परत दुसरा कुक शोधत बसणे काय? नाही नाही अण्णा काका, तसं नाही होणार परत. आता मी कुठेच जाणार नाहीये ना, आता मी मुंबईतच राहणार आहे. हे नो 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 छे 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 तू रोज रोज लेट करणे काय, ते बहाणे करणे काय, घरी हे होणे काय, घरी ते होणे काय, मला सॉरी काका, हे काका ते काका, हे बघ आणे काय नाही आणे काय, हे बघ मला ते चालणार नसतं. मला टेम्पररी कुक नाही, परमनंट कुक पाहिजे असते. परमनंट. हा अण्णा काका बरोबर आहे तुमचं. आपण एक काम करूयात ना, आपण 2 आठवडे ट्राय करून बघू. हा नाहीतर आणखीन एक आयडिया आहे. आपण ना आठवड्याभराचं कॉन्ट्रॅक्ट करू, म्हणजे आठवड्याचं कॉन्ट्रॅक्ट करू. जर आठवड्याभर मी व्यवस्थित काम केलं तर तुम्ही मला त्याचे पैसे द्या. हा प्लीज अण्णा काका प्लीज. अण्णा अजून किती वेळ? देते मैं देते. अहो एवढा कसला विचार करताय? गौरी होती तेव्हा तिच्या हातच्या डिश खायला कॅन्टीन मध्ये लाईन लागायची.
आता गौरी परत की बिझनेस डबल नाही का? हा घेऊन टाका. गौरी हे स्वक आहे, तू कंटिन्यू करणे काय, पण कॅन्डिंग मध्ये ओनली काम करणे काय. अनुच्या पर्सनल मॅटर्स मध्ये नो इंटरफेरन्स. वाक्य कबूल. कबूल अण्णा काका. मग ते एक मसाला डोसा. हा गो. आणि एक ओनियन उत्तप्पा पण आलेच. हॅलो, कशी आहेस बेटा? मी ठीक आहे. नाही 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 मला काही ऐकायचंच नाही तुमचं. मी मी तुमचं काही ऐकणार नाही. माझा आई तू तिला काही नको बोलूस, दादाला नाही आवडणार. पण दादाला आवडणार नाही म्हणून त्याच्या बायकोच्या सगळ्या चुका मी माफ करून टाकू का? मी काही ऐकणार नाही. मी आत्ता जाऊन बोलणार आहे तिला. बाबा, इथे काळजी करण्यासारखं काही नाहीये. हा, कशाला कसली नाटकं करते? अर्पिता ताई, काय झालं? काय मला काय विचारते तोंड वर करून? तुझा नवरा कोण आहे हे सांगायची कॉलेजमध्ये लाज वाटते, तर मुळात तू लग्नच का केलं माझ्या दादाशी? लग्न करताना तुला लाज नाही वाटली आणि सांगायला लाज वाटते सगळ्यांना? हे बघ गौरी, मी तुला आत्ताच सांगून ठेवते, तुझ्यामुळे जर माझ्या दादाला आणि रागणीला काही त्रास झाला ना तर गाठ माझ्याशी आहे. तुझ्यासारख्या डेंजर लोकांपासून माझ्या घरच्यांना कसं वाचवायचं ना हे मला चांगलंच कळालंय आता. अर्पिता ताई, अहो पण गप्प बस. पण नाही आणि बिन नाही. हा शेवटचा चान्स आहे तुला. इथून पुढे जर तुझ्याकडनं एक जरी चूक झाली ना गौरी, तर तुझा बोऱ्या बिस्तर आवरायचं, तुझ्या माहेरी निघून जायचं कायमचं. कळलं? अर्पिता ताई, हॅलो गौरी. गौरी गौरी हॅलो. हॅलो. गौरी सगळं ठीक आहे ना तिथे? तुझी नणंद चिडली आहे का खूप? भांडते का तुझ्या बरोबर? काय काय म्हणत होती ती? काय लग्नाचं लपवलंय? काय बोलते ती? बाबा, फोन चालूच राहिला का? अहो ते काही नाही, त्यांचा ना त्यांचा जरा एक गैरसमज झाला होता म्हणून त्या असं बोलल्या. पण तुम्ही काही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. एक मिनिट. कुणाचा गैरसमज झालाय? सरांचा गैरसमज झालाय का? मी असं करतो, मी येतो स्वतः आणि बोलतो त्यांच्या बरोबर. बाबा, अहो त्यांचा काही गैरसमज झालेला नाहीये. मी म्हंटल ना तुम्हाला की इथे सगळं व्यवस्थित आहे आणि जरी काही बिनसलं तर मी सांभाळून घेईन. हा, तुम्ही नका काळजी करू. काय बोलतेस? एक तर तू काही सांगायला तयार नाहीस, वर बोलतेस टेन्शन घेऊ नको. नाही मी असं करतो गौरी, मी येतो स्वतः तिकडे, मी निघतो. हा बाबा, तुम्ही इकडे यायचं नाही. हा, तुम्हाला आईची शपथ आहे. गौरी. बाबा, मी म्हणते ना तुम्हाला, मी सगळं सांभाळून घेईन म्हणून. जरा विश्वास ठेवा माझ्या. हा, मी घेईन सगळं सांभाळून. तुम्ही नका काळजी करू. ठेवते. नाही गौरी, असं रडून नाही चालणार. मला माहिती, एक ना एक दिवस या घरातली सगळी माणसं तुला स्वीकारतील. तुला आपलं म्हणतील नक्की. बाप्पा, अरे किती संकट देशील रे माझ्या गौरीच्या वाट्याला. का तिची अशी परीक्षा घेतोस?
जी काही संकट आहेत, जे काही दुःख आहेत ना, ती माझ्या वाट्याला दे. पण माझ्या पोरीचं रक्षण कर. माझी पोर तिकडे एकटीच आहे रे. एकटी कशी काय काका? बाप्पा आहे ना त्यासोबत. आणि तसं पण बाप्पा तर तिचा मित्र आहे. तू बघ, ते दोघे ना फुल टू मस्ती करतील. मी मनापासून तुझी माफी मागतोय रागिणी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी कोण आहे तुला माफ करणार? तो हक्क तर तू काढून घेतलास ना माझ्याकडून. मुद्दामून असं बोलतेस. माझं गिल्ट वाढवा. सकाळी मी तुझ्यावरती खूप चिडलो, ओरडलो. त्याचं गिल्ट ऑलरेडी माझ्या मनात आहे आणि ओव्हरऑलच. म्हणजे तू आजपर्यंत मला इतक्या वेळा लग्नासाठी विचारलंस, मी तुला नाही म्हणालो आणि म्हणून तू चिडून लग्नाबद्दल माझं अभिनंदन करायचा बोर्ड कॉलेजमध्ये लावला असशील असं मला वाटलं, म्हणून मी तुझ्यावरती चिडलो. पण आय एम व्हेरी सॉरी. मी कुठलीही शहानिशा न करता तुला खूप समजलं. पुढे पुढे आता किती वेळा सॉरी म्हणणार तू? तू मला माफ केलंस असं म्हणत नाहीस तोपर्यंत मी तुला सॉरी म्हणतो. अभि, खरंच माझ्या माफीने एवढा फरक पडतोय का रे तुला? रागिणी, इतक्या वर्षांची आपली मैत्री मला या छोट्याशा गैरसमजुतीमुळे तुटू द्यायची नाही. मी ऑलरेडी तुला खूप दुखावलंय. मला अजून नाही दुखवायचं तुला. अभि, मी काहीही सहन करू शकते, पण तू असा माझ्यावर अविश्वास दाखवलास ना तर नाही सहन होणार मला. यू नो मी अभि, माझा स्वभाव किती स्ट्रेट फॉरवर्ड आहे माहिती आहे ना तुला. आत एक बाहेर एक असं नाही जमत मला. जे काही मनात येतं ना सरळ बोलून टाकते मी. तुझं लग्न व्हायच्या आधी स्वतःला समजावलं ना की नाहीये याला लग्न करण्यात इंटरेस्ट, तर कशाला दोषा लावायचा ना लग्नाचा. माझं तुझ्यावर प्रेम आहे पुरेसं होतं की मला. आणि म्हणूनच स्वतःला समजावण्यासाठी, शांत करण्यासाठी मी बाहेरगावी निघून गेले. अरे, फोन बंद करून ठेवला होता. पण बघ ना माझं दुर्दैव, आले आणि बघते तर काय चित्रच बदललं होतं सगळं. आता यावर बोलून काही उपयोग आहे का रागिणी? पण एक विचारू का रे, इतका फॉर्मली लग्नाला नकार देणारा तू गौरीशी लग्न करायला कसा काय रे तयार झालास? वेळ आणि परिस्थिती तशी होती की आम्हाला लग्न करावं लागलं एकमेकांशी. गौरीच्या मनात काही होतं ना माझ्या मनात. खूप मोठा विषय आहे रागिणी. मी सांगेन तुला पुन्हा केव्हा तरी. उशीर झालाय, तू झोप आता. गुड नाईट. आणि एक रिक्वेस्ट होती रागिणी. माझं आणि गौरीचं लग्न झालंय हे प्लीज कोणाला कळू देऊ नकोस कॉलेजमध्ये. का? आय मीन, अरे तू ऑफिशियली मॅरिड आहेस आता, मग इट्स ओके. म्हणजे नसेल सांगायचं तर राहू दे. तसे काय पूर्वीसारखा आता हक्क थोडीच राहिलाय तुझ्यावर, एक मैत्रीण म्हणून. आणि आमचं लग्न फक्त नावापुरतं झालं. म्हणजे गौरीचं नुकसान नाही करायचं मला. तिला तिच्या पद्धतीने आयुष्य जगता यायला पाहिजे, तिच्या जोडीदाराबरोबर. म्हणजे तुम्ही नवरा बायको सारखे? सॉरी सॉरी सॉरी, म्हणजे मला तुला असं अनकम्फर्टेबल नव्हतं करायचं. सॉरी. मी समजू शकते. ही बघ, ही गोष्ट घरात बाकी कोणाला माहिती नाहीये, फक्त तुला सांगितले. प्लीज कोणाला सांगू नकोस. ऑफकोर्स नॉट अभि. मी का कशाला कोणाला सांगेन? आणि इनफॅक्ट तू एवढ्या विश्वासाने मला हे सगळं सांगितलंयस त्याबद्दल थँक्यू. आणि तुझी इतकी पर्सनल गोष्ट आहे, नाही रे असं कोणाला सांगणार. अभि, जुने दिवस आठवले रे आपले. थँक्यू. अँड ट्रस्ट मी,
Your secret is safe with me. थँक्स. अरे वा अभि, ही गोष्ट जर तू मला एकटीलाच सांगितली असशील याचा अर्थ तुझ्या मनात अजूनही माझ्यासाठी जागा आहे ना रे? रागिणी, अगं मग आता तर अभि आणि गौरीचं लग्न मोडलंच पाहिजे. हा, तरच तर मी आणि अभि एकत्र येऊ, नाही का? सॉरी, बट आय एम रिअली सॉरी अभि. तुझं हे लग्नाचं सिक्रेट हळूच पण पद्धतशीरपणे आउट करावं लागेल रे मला. आणि कुठेही तुला माझा डाऊट न येता. पप्पा काहीतरी मार्ग सुचवणार आहे. एकतर आधीच अभिमन्यू सरांना माझ्यामुळे खूप त्रास झाला. मला त्यांना आणखीन त्रास नाही द्यायचाय. तुला तर सगळं माहिती आहे ना. प्लीज काहीतरी मार्ग दाखव प्लीज. पाणी. माझा राग पाण्यावर कशाला काढताय सर? सर ऐका ना, मला माहितीये माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो. प्लीज माझ्याशी बोला ना. चिडा हवा तर माझ्यावर, पण असा अबोला नका धरू प्लीज. सर सर ऐका, तुम्ही वाटेल ती शिक्षा द्या मला, मी ती भोगायला तयार आहे. पण माझ्याशी काहीतरी बोला. सॉरी 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 सॉरी. माझं ऐका ना सर प्लीज. मला माहितीये तुम्ही चिडलाय माझ्यावर. कॉलेजमध्ये माझ्यामुळे सगळ्यांना कळलं ना, त्याचा तुम्हाला खूप त्रास होतोय. पण सर तुम्ही मला शिक्षा द्या ना. असा अबोला का धरलाय? तुम्हाला वाटेल ती शिक्षा द्या. तुम्ही म्हणत असाल तर मी बाहेर झोपू का हॉलमध्ये? हा, नाहीतर हे घ्या, ही छडी घ्या आणि ह्याच्याने फटके द्या हवं तर. पण सर प्लीज मला काहीतरी शिक्षा द्या. असं नाही वागू शकत हो तुम्ही. सर तुम्ही अभिमन्यू सर आहात. चूक केलेल्या माणसाला तुम्ही शिक्षा नाही दिली तर कसं होईल? हा, तुम्हाला मला शिक्षा द्यावीच लागेल. नाहीतर आजवर अनेक चुका केलेल्या माणसांना तुम्ही ज्या शिक्षा दिल्यात ना, त्या माणसांवर अन्याय होईल. सर प्लीज प्लीज असं नका वागू. माझ्याशी बोला, मला काहीतरी शिक्षा द्या. आणि गप झोप ना. शिक्षा घे काढ 1000 उठा बशा. हा जमेल नाही ना? उगाच म्हणायचं काहीतरी. शांत चित्ताने मला झोपू द्यायचं नाही असं ठरवलंयस का तू? सारखं काहीतरी वागायचं. जाऊन झोप आता. आणि लाईट बंद करून उपकार कर माझ्यावर. जा.
ए मोना, अगं चल गौरी आली, लवकर लवकर. अरे काय हो. गौरी आली झालंय ना पुष्कर? लवकर. एक मिनिट हिरोईन, झाली का तुझी कॅन्टीनची कामं? बसू देत ना मला, सर येतील कधी पण. हो तुला जाऊ तर देणारच आहेत ग, पण आधी प्रश्नाचं उत्तर दे.